तर नमस्कार मित्रांनो, मी संस्कारला स्वागत करतो तुमचं आपल्या संस्कारला व्लॉग्स या चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा व्लॉग थोडा आपल्या ॲक्वेरियमबद्दल आहे. कारण की बाहेरच्या आपल्या ॲक्वेरियममधलं पाणी मी कालच चेंज केलं, दोन्ही अर्बन फिश टँकमधलं. सो आज आपल्याला आउटडोर पॉन्डमध्ये जायचं आहे. सो आपला हा मेन आहे, आउटडोर पॉन्ड आहे बाहेर तो. सो त्याच्यात काय आपल्याला पाणी चेंज करायचं नाही आहे. आपल्याला ते 4 पॉन्ड आहेत ना, त्यात जरा पाणी बघायचं कसं काय आहे ते. आणि त्यातले जरा तुम्हाला मासे पण बघतो दाखवत होता कसे झाले ते. जे मी इम्पोर्ट केलेले ना त्यातले आता अर्धेच राहिलेत. सो जे राहिलेत ना ते मी तुम्हाला दाखवतो. सो व्लॉगमध्ये कंटिन्यू जर का आपल्या चॅनल असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. सो आता आपण डायरेक्ट बाहेर जाऊन तुम्हाला दाखवतो मी आपले कसा काय तो पॉन्डचा विषय. सो मित्रांनो, आता मी बाहेर आलो आणि मी तुम्हाला दाखवतो जस्ट जो आपला मेन पॉन्ड आहे ना त्याच्यात किती मासे आहेत ना ते मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, 2 मिनटं जस्ट कॅमेरा ओढला करतो दिसतील. हे बघा, हे जे आहेत ना हे सगळे स्वतः ब्रीड केलेले आहेत आम्ही. सो याच्यात आधी जास्त कमीच होते, त्याच्यानंतर जरासे मिक्स केले, त्यानंतर आत्ता एवढे झालेत. आणि ह्याच्यात मासे खायचा, आपले पक्षी मासे खायचा काही संबंध पण येत नाही, कारण की पूर्ण पॅक असते साईडनी. आत्ता तरी ह्या पिशव्या लावून ठेवल्यात. त्यानंतर आम्ही तिला ग्रीन जाळी येते नशी होलवाल, मोठे होल असतात प्लॅस्टिकची, ती आम्ही लावणार आहोत. बट आत्ता नाही, पावसात ते वगैरे लावू आम्ही. सो पावसात किंवा मार्च मे मध्ये आता मी जाईन 9 तारखेला आहे कोल्हापूरला. त्याच्यानंतर आल्यानंतर ते बघू आपल्याला जमलं तर. सो हे आता तिथे प्लॅटी आहेत आणि सॉर्टेल आहेत जराशे. सो आणि तिकडे आहेत ना ते तुम्हाला दाखवतो. ते दिसणार नाहीच आहेत, बट तरी पण बघाच, बाहेरकडून दाखवायला लागतील तुम्हाला. हे पाणी असं ग्रीन झालं पूर्ण इथल्यात ना. आणि इकडे आहेत ते ब्लॅक आहेत फुल, आणि अजून रेड आहेत ते दाखवतो. रेडचं एवढं अजून ब्रीड झालं नाही आहे. हे बघा, हे इथे आहेत ते रेड आहेत. रेड ब्लॅक सगळ्याचा मिक्स झालं त्याच्यात, पण असा विषय झाला. रेड दिसतच नाही आहेत, सगळे ब्लॅकच दिसत आहेत. आणि हे आहेत ते कोबरा आहेत. हे अजून आहेत भरपूर वर्ष माझ्याकडे. ही अशी खाण पडली मित्रांनो, कारण की इथं पेरूचं झाड आहे, त्या पेरूच्या झाडाची पानं पडली आहेत. सो आता आपण पहिलं तर हे 2 आहेत ना फ्रीज, ते खाली करूया आणि त्यात मासे किती आहेत ना ते बघूया. आणि त्यातलं तुम्हाला मी एक मेल आहे ना चांगला तो काढून दाखवतो. त्याची कलर क्वालिटी काय आहे ना ती तुम्ही बघा. आणि जमलं ना मित्रांनो तर आपण ह्यातलं एक बारकसं कमळाचं रोप घेऊन ह्यात जराचं चिखल करून ह्याच्यात पण लावू. आणि हे कमळ कसं आहे ना ते तुम्हाला दाखवतो. जसं आता फुललं नाही आहे, बट जे फुलून गेले ना ते दाखवतो. हे असं कमळाचं आहे रोप आहे, पांढरं आणि असं गुलाबीचं असं आहे. आणि हे अजून एक मला आणायचं आहे पांढरं, बट ते अजून मला अवेलेबल होत नाही आहे. जेव्हा अवेलेबल होईल तेव्हा मी ते आणणार आहे. आणि सध्या तरी हे 2 फ्रीज आहेत. हा फ्रीज काय आपल्याला काढायचा नाही आहे आता, म्हणजे क्लीन करायचं आहे. पण ह्यात कमळ वगैरे काय नाही ठेवायचं. ह्यात कमळ ठेवू, कारण की इथं सनलाईट येतो त्याच्यामुळे. कारण की हे जरासं सावलीत गेलं आहे ते सुद्धा तिथेच. आणि ह्याच्यात फक्त जरासं चिखल करून आपण कमळ लावू. सो सुरुवात करूया, चला. सो मित्रांनो, आपण आहे ना आता बघ सुरुवात करतो आहे. आपले जे मासे आहेत ना ते ह्या फ्रीजमधले कलेक्ट करायला. आणि जस्ट त्याच्यात जे फ्राईज आहेत ना, पहिले फ्राईज दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे जे बारीक सारीक फ्राईज आहेत ना ते पहिले आपण कॅच करणार आहोत. आणि ते कॅच करून आपण ह्या टपात सोडणार आहोत. आणि टपात सोडल्यानंतर एक त्यातला मेल काढून दाखवतो मी तुम्हाला की त्याची क्वालिटी काय आहे ती. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू जर का आपल्या चॅनल असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. सो आता चला टाईम लॅप्स करतो आहे, कारण की ते जास्त दाखवणं पॉसिबल नाही आहे त्याच्यामुळे. सो टाईम लॅप्स तुम्ही एन्जॉय करा. मित्रांनो, मी आता तुम्हाला जे मासे काढलेत ना मेल त्यातले तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे 2 अशी कलर क्वालिटी आहे त्याच्यातली, बट मोबाईलमध्ये शूट करते त्याच्यामुळे जरा एवढी क्लिअरिटी दिसणार नाही. हां, हे बघा, हे असे माझे अजून भरपूर लहान आहेत. जेव्हा मोठे येतील ना एकदम तर त्यांची टेल वगैरे सगळं भरपूर कलर अजून डार्क होतील आणि टेल पण जराशी अजून मोठी होईल. आणि माहीत हे आत्तापर्यंत ह्याच्यात काढलेले आहेत ते, आणि हे पण आपण ह्याच्यात मिक्स करूया. सो आणि ह्याच्यात किती आहेत ना तुम्हाला ते दाखवतो. आता ह्याच्यात एवढेच आहेत, मी फिमेल आहेत त्या फिमेल काढायलाच पाहिजेत, कारण की त्या इम्पॉर्टंट आहेत आपल्याला. त्याच्यामुळे आता त्या फिमेल काढू, ते जरा क्लीन करू, त्यात जराशी माती टाकू आणि इथले 2 कमळ आहेत ना ते आपण त्यात टाकू. सो चला. सो मित्रांनो, हा इथला फ्रीज काढला आहे आणि तो तिथे नेऊन ठेवला आहे, कारण की त्याचा तो साफ वगैरे केला आहे तो, बट त्यात माती टाकायची आपल्याला, त्याच्यामुळे तो आधी ठेवला नाही इथे. सो आता आपण ह्याच्यात जे ब्लॅक मोसॅक गप्पी आहेत ना ते बघा तुम्ही. हे बघा,
सो आता आपण हे पण मासे काढू ह्या बादलीत, आणि हा पण फ्रीज जरा साफ करू, पण त्याच्यात आपण माती वगैरे टाकून काहीच घाण करणार नाही आहोत, त्याच्यात करणार आहोत. सो आता त्याच्यातले मोसक ब्लॅक काढूया आणि बघूयात किती आहेत ते. काय आहे तसे, हां किती आहेत ते. तर मित्रांनो, आता मी जो दुसरा फ्रीज होता ना तो क्लीन केला आणि त्यात पाणी पण भरायला सुरुवात केलं. बट पाहिजे त्यातून मी मासे एवढेच काढले मोसक ब्लॅक. त्याच्यात मेल जास्तच आहेत आणि फिमेल आत्ता होत आहेत. आणि एक फिमेल आहे ना मोठी, ती लोडेड आहे. ती खाली आहे, ती काय आहे ना खाली, ती आहे ती लोडेड आहे. एक 4-5 दिवसात ती पण पिल्लं घालेल. स्वतः ह्याच्यात माती आणून टाकली आणि त्यातली जी अर्धी मासे आहेत ना, जे जरासे मी मिक्स ठेवलेले. आता हे जे रेड आहेत ना, हा बघा, हा एक इथे खाली एक मोठा साहेब आहे, त्याला पण त्यातून बाहेर काढायचं आहे. सो आता पहिले ते ह्या फ्रीजमध्ये पाणी भरून घ्या आणि ह्याच्यातलं कमळाची 2 रोपं काढून ह्याच्यात लावूया. त्यातलं जगेल, कारण की इथं जास्त ऊनच ठेवायला लागणार आहे येईपर्यंत तरी. ह्याच्या पुढे जरा कपडे वाळत घालायला नको आहेत, एक ते कमळ नीट होईपर्यंत तरी, सध्या तरी एक 3-4 महिने. सो आता आपण ह्याच्यावरती जरासं पाणी शिंपडू, त्याच्यावरती मग काहीतरी प्लॅस्टिकचा कागद टाकू. मी काळा आहे दिसेन, हां त्याच्यावरती प्लॅस्टिकचा कागद टाकू आणि मग पाणी भरायला सुरुवात करू. पाणी भरून झालं ना आपण की त्यातलं एक कमळ काढून लावू आणि मग ते आपले मासे आहेत ना ते आपण त्यात सोडून देऊ. जर का पाण्याचा चिखल नाही झाला तर, जर का चिखल झाला तर ठेवायला लागेल संध्याकाळपर्यंत, संध्याकाळी टाकता येईल आपल्याला. सो मित्रांनो, मी आता ह्या टाकीत पाणीच भरतो फ्रीजमध्ये. तेवढ्यात टाकीतलं पाणीच संपलं. स्वतः पंप लावला परत बाहेर टाकीत पाणी भरत राहिलं. आणि हो तर, आणि ह्यातले जे मासे आहेत ना ते अर्धे मी काढून ह्याच्यात काढलेत. आणि जे तुम्हाला सांगतो, हे जे असे रेड आहेत ना, 2 रेड आलेत त्याच्यात, ते मी सेपरेटच ठेवणार आहे. ते ह्याच्यातच टाकणार आहे परत. आणि त्याच्यात ऑलरेडी रेड आहेतच अजून. सो त्यात अजून जरासं रेड वाढवूया रेडचं. आणि डायरेक्ट नंतर कालांतरानंतर एक मेल आणून टाकायला पाहिजे, 2 रेड कलरची आणि एक फिमेल. असं झालं ना की मग सेट झाले ना एकदा पेअर, ती भरपूर अशी होऊन जातील. सो आता हे जे आहेत ना, हे ते मी आपल्या तो मेन पॉन्ड आहे ना त्यात शिफ्ट करणार आहे. आणि ह्याच्यात जे आहेत ना ते फक्त लालच राहतील. सो मित्रांनो, तर आता मी त्यात कमळ वगैरे लावलं आहे आणि जरासा नॉर्मल असा चिखल झाला आहे. हा बघा, एकदम नॉर्मल चिखल झाला आहे. आणि हे जे मासे आहेत ते, आणि हे आपण आता त्याच्यात सोडत आहोत. आणि पाणी एवढंच गढूळ झालं आहे. कॅमेऱ्यात जरासं जास्त दिसत असू शकतं कदाचित, बट नॉर्मल आहे. तेवढ्याच्यात मासे सर्वाईव्ह आरामात करू शकतात. आणि हा स्नेल आहेत त्या काय आपल्या कामाच्या नाहीत, त्याच्यामुळे त्यांना नाही टाकत आहे. सो आता हे कमळ एवढंच आहे, ते काही दिवसात ते पूर्ण असं होईल. एवढं मोठं नाही होणार, बट हां तेवढी फ्रीज पुरती पानं पुरतील त्याची. आणि पूर्ण कवरअप होऊन जाईल ते पानांनी. त्याच्यामुळे माशांना पण काय पक्ष्यांपासून धोका नाही. सो आता हे जे आहेत ना, हे पिल्लं हे आपल्याला त्या मेन पॉन्डमध्ये शिफ्ट करायचे आहेत. त्याच्यात आपल्याला त्याच्यावरती जाळी वगैरे टाकायची. सो मित्रांनो, आता आपण ही जे आहेत ना, ही बारीक सारीक पिल्लं ते आपण ह्याच्यातच सगळी मिक्स करतो आहे. त्यातली सगळी काढलेत आणि त्यात जी एक फिमेल होती मोठी, ती पण मी काढली आणि ती द्रोणीत टाकली आहे तिकडच्या. सो हे बघा कशा लगेच वरती आले सगळे. कशा एकदम झकास. आता हे टाकूया त्याच्यात. छापणार तर नाही एवढी बात नाही. परत एकदा ना खाणं घालूया आपण. खाण्याची बरणी कुठे आहे आई? खाण्याची बरणी नाही भेटत त्यांच्याकडे ना. खाण्याची बरणी नाही भेटत आहे. सो मगाशी दाखवली तुम्हाला
स्टार्टिंगला व्हिडिओच्या तेवढेच होते, त्याच्यापेक्षा अजून आहेत भरपूर येतात. ह्या साईडला पण एक रोका येतो, इथं पण एक येतो, एवढ्याच माशांचा. सो ह्या व्लॉगमध्ये एवढंच होतं. तुम्हाला व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवीन नवीन व्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. बाय बाय.